हर घर कुछ कहता है ही जाहिरात आपण सर्वांनी लहानपणी टीव्हीवर पाहिलीच असेल। ही जाहिरात होती एशियन पेंटची। एशियन पेंट ही केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी आहे। देशासह जगातील अनेक घरांना रंगरंगोटीसाठी या पेंटचा वापर करण्यात येतो। पण या कंपनीसाठी दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी एक दुःखद बातमी होती। ती म्हणजे एशियन पेंटचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झालं। त्यामुळे एशियन पेंटची सक्सेस स्टोरी, अश्विन दाणी यांचं एशियन पेंटच्या यशातील महत्त्व आणि एशियन पेंटचा इतिहास अशा अनेक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके। एशियन पेंटचा इतिहास महात्मा गांधींच्या असहकार चळवळीशी जोडलेला आहे। एकीकडे देशातील नागरिक या आंदोलनात सहभागी होत होते तर दुसरीकडे एका गॅरेजमध्ये 4 जणांकडून या कंपनीचा पाया रोवला जात होता। हा तो काळ होता जेव्हा ब्रिटिश सरकारने परदेशातून पेंट आयात करण्यावर बंदी घातली होती। अशा परिस्थितीत लोकांकडून काही निवडक पेंट्स खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही। या संकटाचं संधीत रूपांतर करत 1942 मध्ये चंपकलाल चोक्सी, चिमनलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या 4 मित्रांनी मुंबईत एशियन पेंट्स अँड ऑइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली। त्यावेळी कंपनीने पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा असे फक्त 5 रंग तयार केले होते। एशियन पेंटची स्थापना झाली तेव्हा तिचं नाव द एशियन ऑइल अँड पेंट कंपनी असं होतं। त्यावेळी पेंट आयातीवर तात्पुरती बंदी घातल्यामुळे बाजारात फक्त परदेशी कंपन्या आणि शालिमार पेंट्स उरलेला होता। त्यावेळी एशियन पेंट्सने बाजारात प्रवेश केला आणि 1952 मध्ये कंपनीने 23 कोटींचा व्यवसाय केला। सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीला घराघरात पोहोचवण्यासाठी चौघांनीही तळागाळातल्या लोकांपर्यंत जात मेहनत केली। त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या कंपनीच्या पेंटच्या छोट्या पिशव्या विकण्यासाठी प्रोत्साहित केलं। त्यानंतर एशियन पेंट्स ही उद्योगातील भारतातील पहिली सर्वात मोठी आणि आशियातील 3री सर्वात मोठी कंपनी म्हणून स्थापित झाली। एशियन पेंट्स ग्रुप जगभरातील 22 देशांमध्ये कार्यरत आहे। हे मुळात आशिया, मध्य पूर्व, दक्षिण पॅसिफिक आणि आफ्रिका या 4 क्षेत्रामध्ये 8 कॉर्पोरेट ब्रँडद्वारे कार्य करते। एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 80 वर्षापूर्वी लॉन्च झाल्यानंतर 1945 मध्ये एशियन पेंट्सने सुमारे 3 लाख रुपयांची उलाढाल केली होती। परंतु 5 वर्षानंतर या व्यवसायाने रॉकेट प्रमाणे वेग पकडला आणि त्याचा महसूल आणि नफा देखील वाढू लागला। स्वातंत्र्यानंतर एशियन पेंट्सने जाहिरातीवर अधिक भर दिला आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातीचा अवलंब केला। आता अश्विन दाणींचं या कंपनीच्या यशातील महत्त्व काय असा प्रश्न अनेकांना पडतो। तेव्हा मला सांगावंसं वाटतं की अश्विन दाणी 1968 साली या कंपनीत दाखल झाले। त्यांचे वडील सूर्यकांत दाणी यांनी कंपनीच्या 4 भागीदारांपैकी एक होते। मुळात अश्विन दाणी यांना लहानपणापासून रंगाचं फार वेड होतं। त्यांचे आयुष्यभर रंगावर प्रयोग सुरू होते। रंगावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी याच क्षेत्राचे शिक्षण घेतलं। त्यामुळेच न्यूयॉर्कमधून त्यांनी डिप्लोमा इन कलर सायन्स ही खास पदवी सुद्धा मिळवली। फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये अश्विन दाणी यांची एकूण संपत्ती $7.1 बिलियन इतकी होती। सुरुवातीला जेव्हा ही कंपनी सुरू करण्यात आली तेव्हा 7 पेंट कंपन्यांमध्ये एशियन पेंट ही एकमेव भारतीय कंपनी होती। बाकी सर्व कंपन्या ब्रिटिश कंपन्या होत्या। त्यावेळी कोणत्याही कंपनीने कंपनीला टेक्नॉलॉजी पुरवली नाही। त्यावेळी कंपनीच्या अध्यक्षांनी अश्विन दाणी यांना सांगितलं की आता आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यानंतर एशियन पेंटने एवढं मोठं साम्राज्य तयार केलं। पण हे साम्राज्य उभं करणं सोपं नव्हतं, कारण 1990च्या दशकात जेव्हा कंपनीचा विस्तार झाला त्यावेळी वैश्विक अधिकाराच्या मुद्द्यावरून कंपनीच्या वरिष्ठांमध्ये वादविवाद झाले। त्याचा परिणाम असा झाला की चोक्सी यांनी आपले 13.60% शेअर विकून टाकले आणि 1997 मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले। पण तरी देखील कंपनी खचली नाही। अश्विन दाणी यांच्या नेतृत्वात कंपनीने यशाची एक शिखरं पार केली। याचीच प्रचिती म्हणजे 2004 मध्ये कंपनीचा फोर्ब्सच्या बेस्ट अंडर अ बिलियनियर कंपनीज या यादीत समावेश करण्यात आला। एवढंच नाही तर ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलने स्क्वॉड ऑफ ऑनर पुरस्कारानेही कंपनीचा गौरव केलाय। एशियन पेंट्स ही देशातील काही कंपन्यांपैकी एक आहे जी स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाली आणि आजही कार्यरत आहे। इतकंच नाही तर ती जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या पेंट कंपन्यांपैकी एक आहे। या कंपनीचा 2022 आणि 23 या आर्थिक वर्षातील महसूल 34,488 कोटी रुपये होता।
ज्यावर कंपनीने 4,101 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आज मितीस एशियन पेंट्सचे बाजार भांडवल 30,03,341 कोटी रुपये आहे. त्यामुळेच आज एशियन पेंट जगातील टॉप 10 पेंट्स कंपन्यांमध्ये आहे. तसंच ही कंपनी आशियामध्ये दुसऱ्या आणि जगात 8व्या क्रमांकावर आहे. तरी या कंपनीच्या यशाबद्दल आणि ही सक्सेस स्टोरी घडवणाऱ्या अश्विन दाणी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.